नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आम्ही निघालो होतो गावी. तर आता अधिक मास चालू आहे, धोंड्याचा महिना पण म्हणतात. तर आमच्या इकडे गावाला त्याचं सेलिब्रेशन करणार होतो आम्ही आणि त्यासाठी सगळ्यांना बोलवलं पण होतं. सगळेजण येणार होते. तर त्याच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच निघालो होतो. थोडंसं लेटच झालं होतं आम्हाला निघायला आणि त्यामुळे बराचसा वेळ गेला. आम्हाला गाडी भेटण्यासाठी पण वेळ गेला आणि अंधार वगैरे बराचसा पडला आम्ही पोहोचेपर्यंत. त्यामुळे त्याच्यानंतरचं काही व्हिडिओ घेतलं नाही. त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगचं जे व्हिडिओ आहे, ज्या दिवशी आम्ही पुरणपोळी बनवणार होतो आणि सगळेजण येणारही होते. तर त्या दिवशीचं जे व्हिडिओ आहे ना, तर ते घेतलं. तर सकाळी उठल्या उठल्या गावाकडे सकाळी लवकर सगळेजणच आवरतात. तर सकाळी लवकर अंघोळ झाली की त्यानंतर पहिला तर मला चहा घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी करणार होते मी. तर किचनमधून असा व्ह्यू इतका छान दिसतो, सुंदर दिसतो आणि काम करायलाही खूप छान उत्साह येतो. कारण वातावरणच इतकं सुंदर असतं ना गावाकडे गेल्यानंतर. आणि सकाळची कोवळी उन्हाची जी किरणं आहेत, तर ती पण छान अशी खिडकीतून आतमध्ये येतात. त्यामुळे बाहेर असं स्पेशली जाऊन बसायची गरजच पडत नाही. तर भाजीची जी तयारी आहे, तर ती मी करते कारण सकाळी सर्वात आधी तर मला टिफिन बनवायचा होता. कारण आहोंना काही सुट्टी भेटली नव्हती. त्यांना जायचं होतं ऑफिसला आम्हाला सोडल्यानंतर आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या टिफिनची तयारी केली. एकीकडे चहा ठेवला आणि आम्ही तर संध्याकाळी जाणार होतो. तर आता मुलांच्या सुट्ट्याही होत्या. त्यामुळे मुलं आधी तर इथेच होती. मीरा थोड्या दिवसांसाठी आली होती पुण्याला. मग मीरा, मी आणि आहो आम्ही सगळेजण आलो. पार्थ तर काही इथेच होता. आणि सकाळी पहिली तर भाजीची तयारी करून घेतली टिफिनसाठीच्या आणि टिफिनबरोबर आमच्या सगळ्यांसाठीच्या नाश्त्याची पण भाजी बनवली. भाजी चपाती सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवले. कारण पाहुणे येणार होते दुपारी आणि आमचं पुरणपोळीचं जेवण आहे, तर तेही आम्हाला दुपारीच करायचं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही सकाळी अगदी पोटभर अगदी जेवणासारखंच नाश्ता बनवायचं ठरवलं. तर मग म्हटलं आता यांना डबाच करायचा होता, तर मग एक्स्ट्राच्या थोड्या जास्तीच्या चपात्या आणि भाजीच बनवली. आणि चहा झाला की पहिला तर चहा घेतला मी गरम गरम. चहा पिला की जरा थोडं फ्रेश पण वाटतं. आणि त्याच्यानंतर भाजीचं आवरून झालं मी चपात्या करण्यासाठी घेतल्या. तर आधी मी टिफिनच्या चपात्या लाटून घेतल्या आणि नंतर थोड्या वेळानंतर आमच्या चपात्या जेवणासाठीच्या लाटणार होतो. तर आधी तर ती तयारी करून घेतली कारण त्यांना लवकर जायचं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करणार. मग तोपर्यंत चपात्या ठेवण्यापेक्षा आम्ही थोड्याशा चपात्या लेटच केल्यानंतरच्या. आणि नंतर मला बाकीची आम्हाला सगळ्यांनाच तयारी करायची होती. सर्वजणच कामाला लागले होते चांगलेच. तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या की थोडा वेळ मी बाहेर गेले होते कारण आहोंचं चाललं होतं आंबे काढायचे. आणि तेवढ्यात पार्थही उठून आलं होतं माझ्या चपात्यांचं सगळं आवरेपर्यंत. आणि पार्थचं असं होतं की सकाळी उठला ना की उठल्या उठल्याच त्याला त्याचं खाण्याचं किंवा दूध वगैरे चॉकलेट दूध वगैरे असेल तर ते दिलं ना, तर तो परत मग घरात काही भेटणार नाही. कारण त्याच वेळेस तो घेतो, काही खायचं असेल तर खातो. नाहीतर तो एकदा बाहेर गेला ना खेळायला की परत लवकर आत येत नाही. तर तोही उठला होता. आणि माझं टिफिनची तयारी होईपर्यंत आईने इकडे चुलीवर डाळ घातली होती. आजचा बऱ्यापैकीचा स्वयंपाक जो होता तो आमच्या चुलीवरचा स्वयंपाक होता. आणि नंदूबाई पण इकडे कामाला लागलेत आणि आम्ही सर्वजण मिळून सगळ्या गोष्टी करत होतो. त्यामुळे आनंद वेगळा होता. गप्पा गोष्टी छान अशा हसी मजाक करत करतच काम चाललं होतं आमच्या सगळ्यांचं. आणि इथे पाड आहे तर तो फायनली काढला आहोंनी. आणि पारच्या आवडीचं काम आहे गायीसाठी खायला घालणं. तर तो जे आहे तयार करत होता. आणि त्याच्यानंतर मी चुलीवर जे डाळ होती तर त्याच्यामध्ये चुलीमध्ये खाली विस्तव तयार झाला होता. त्यामुळे म्हटलं चला त्यातच छान असे कांदे भाजले ना तर आमटीलाही चव खूप छान येते. त्यामुळे बऱ्यापैकीचं जे करणं आहे अगदी पुरण पण आम्ही त्याच्यावरच वाटलं. आणि हे झालं की मी गेले. मला इथे एक कॉर्नर आहे हॉलमधला, तर तिथे छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर त्याच्यासमोर मला हे जे प्लेट आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि मी बाहेरून जाऊन गुलाबाची फुलं आणली होती. तर खूप सुंदर अशी गुलाबाची फुलं होती आणि भरपूर गुलाब पण आले होते. तर त्यातलीच काही मी गुलाबाची फुलं आणि माझी अगदी फेवरेट अशी पारिजातकाची फुलं आहेत. तर त्याचा रंगच इतका सुंदर वाटतो आणि दिसायला इतकं छान आकर्षक असतात ती फुलं.
तर हे सगळं बघितलं ना की हॉलमध्ये आल्यानंतर अगदी छान आणि प्रसन्न वाटतं. मूर्ती पण खूप सुंदर आहेत. आणि ते सगळं आवरून झालं की मी कांदे वगैरे भाजून तर बऱ्यापैकी झाले होते, त्यामुळे वाटण वगैरे करून घेतलं, कारण गावाकडे लाईट जाण्याचे चान्सेस जरा जास्त असतात, त्यामुळे मग वाटणाचा परत प्रॉब्लेम होऊन जातो. आमचं बऱ्याच वेळेला असं होतं की लाईट गेलेली असते, मग आमचं वाटण जे आहे तर तेही आम्ही पाट्यावरच वाटतो. तर सगळ्यात आधी तर वाटण झालं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं ते आमटीची तयारी आहे तर ती पण करून घ्यावी. आणि इथे नंदुबाई जेवण करत होत्या. नंदुबाई स्पेशल भजी असणार आहेत, तर कांदा भजी नंदुबाई बनवणार आहेत, तळण पण करणार आहेत. तर त्यांनी त्यांचं बरंचसं काम आवरून घेतलं आणि आता आम्ही फायनली त्यांच्यासोबतच मी पण खाऊन घेतलं थोडंसं. तर असंच काही ना काहीतरी खाणं चालूच होतं, त्याच्यामुळे भूक काही लागली नाही, पोटभर असं जेवण काही केलं नाही. संध्याकाळी सगळ्यांसोबत जेवण मग झालं, कारण हे असं मध्ये मध्ये काही ना काहीतरी चालूच असतं. मुली असल्या ना घरामध्ये की असं मध्ये मध्ये काही ना काहीतरी खाणं पण चालू असतं. आणि इकडे मी आईंना विचारूनच आमटीची तयारी करते, कारण का सगळेजण भरपूर जण आहोत आम्ही, आणि सगळ्या जणांसाठी लागणारी भाजी आहे तर ती पण खूप आहे. मग त्यासाठी तिखट जे आहे, लाल तिखट, जो कांदा लसूण मसाला आहे तर त्याचं प्रमाण आहे, तर ते योग्य पण असायला हवं असतं, कारण पाहुण्यांसाठी करायचं म्हटलं ना तर अगदी जेवण छान व्हावं असं सगळ्यांचं म्हणणंही असतं आणि आपल्यालाही छान वाटतं असं असेल तर. तर पाहुणे यायची बऱ्यापैकी वेळ झाली, त्यामुळे आई सरबत बनवत होत्या आणि आम्ही मग म्हटलं चला आपण पुरणपोळ्या आहेत तर त्या लाटायला घेऊ. मध्ये थोडासा ब्रेक पण घेतला, कारण बऱ्यापैकी सगळं लवकरच आवरून झालं होतं आमचं. जरी चुलीवर केलं ना तरी अगदी पटापट स्वयंपाक आवरून झाला होता. आणि मग सगळ्यांसोबत छान अशा गप्पा वगैरे होणार होत्या नंतर, तर त्याच्यासाठीच आम्ही बाकीची जी तयारी आहे तर ती पण करून घेतली होती. त्यामुळे आम्हाला सगळ्यांसोबत बसायला आणि गप्पा वगैरे मारायला खूप छान टाईम भेटला, कारण बऱ्यापैकी वेळेला काय होतं, सगळेजण आलेले असतात आणि आम्ही मात्र स्वयंपाक करत असतो किचनमध्ये, त्यामुळे भेटणं किंवा बोलणं असं जास्त वेळेचं होतच नाही. आणि आम्हालाही संध्याकाळी रिटर्न जायचं होतं पुण्याला, कारण आऊंसाठी पण जेवण घेऊन जायचं होतं आणि मग त्यांना ऑफिस असल्यामुळे मलाही तिकडेच जायचं होतं. तर एकच दिवस होता, पण एवढ्या कमी टाईममध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून इतकं छान टाईम स्पेंड केलं, इतकं छान एन्जॉय केलं. आणि ही मीरासाठी बर्फी आणली होती, तर मी आणि नंदुबाई छान असं तिच्या आवडीची बर्फी आहे तर ती खात होतो. खूप छान मजा आली सगळ्यांसोबत. आणि सगळं आवरून झालं की त्याच्यानंतर जो अधिक मासाचा फंक्शनचं आहे तर ते सुरुवात केली आहे. तर पोशाख वगैरे असतो, गोडाचं जेवण झालं की, तर ते सगळं चालू होतं घरामध्ये आणि आम्ही मात्र व्हिडिओ वगैरे चालू होतं आमचं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही थोडंसं जायला टाईम होता, त्यामुळे आम्ही छान अशा गप्पा मारत बसलो होतो सगळेजण. तर खूप छान मजा आली. खूप छान असं फायनली सगळी पॅकिंग वगैरे पण करायची होती येण्यासाठी, पण तरीही थोडा वेळ बसलो होतो आम्ही छान अशा गप्पा मारत. आणि नंतरचं काही व्हिडिओ घेता आला नाही, कारण खूप बराचसा अंधार झाला होता आम्हाला जाण्यासाठी, निघण्यासाठी, त्यामुळे पुढचं जे काही व्हिडिओ आहे तर ते काही मी घेतलं नव्हतं. तर असा होता आजचा एक छोटासा व्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.